अनिवार्य स्वच्छता के बारे में है। तो ये बहुत सुंदर कदम उठाया उन्होंने, और हमारी फिल्म भी फुल्लू नाम है जिसका 16 जून को रिलीज़ हो रही है, ऐसे ही एक विषय पे आधारित है। उसे देखना ना भूलें। और एक प्रॉब्लम मैं हमारे देश के साथ ये कहना चाहूँगी कि या तो हमारे देश में पैड्स बहुत महंगे रेट्स पर उपलब्ध हैं, जो एक आम आदमी शायद उन्हें इतनी आसानी से नहीं खरीद सकता, और कई जगहें तो ऐसी हैं जहाँ पे महिलाओं को या आदमियों को भी पैड्स नाम की कोई चीज़ होती है इस बारे में पता ही नहीं है। तो ये इनिशिएटिव लेने के लिए, कदम उठाने के लिए डॉक्टर भारती लवेकिच जी का दिल से शुक्रिया अदा। थैंक यू। 16 जून को फिल्म रिलीज़ है, ज़रूर देखने जाएं। थैंक यू। शारिब, जब ये फिल्म आपने एक्सेप्ट की तो घर में पूछा कि बच्चा अभी किस चीज़ नया कौन सा प्रोजेक्ट कर रहे हो, तो आपने क्या बात की थी घर पे? घर पे मैंने बता दिया था किस चीज़ के बारे में है, सैनिटरी पैड्स और मेंस्ट्रुअल हाइजीन पर है। मम्मी को तो अभी तक पता नहीं चला, मम्मी ने ट्रेलर में देखा। मैंने खुद सैनिटरी पैड का कोई एडवर्टीजमेंट या टीवी कमर्शियल जब शादी हो गई उसके बाद में मैंने देखा, क्योंकि उसके पहले हमेशा चैनल चेंज हो जाता था घर पे। तो ये हमारे यहाँ पे एक्चुअली ऐसा सिचुएशन है जिसको हमने चेंज करने की कोशिश की है। और डॉक्टर भारती लवेकर जी ने जो इतना बढ़िया इनिशिएटिव लिया है, सैनिटरी पैड बैंक, आई एम रियली थैंकफुल टू हर कि इतना बढ़िया कदम उन्होंने उठाया है। और हमने जिस मुद्दे को अपनी फिल्म में हम जिस बारे में बात कर रहे हैं वही वो आगे लेकर जा रही हैं। तो ये बहुत बहुत बढ़िया चीज़, बस इस बैंक का डिमोनेटाइजेशन नहीं होना चाहिए। और हमारी फिल्म फुल्लू, जिसका नाम है, 16 जून को रिलीज़ हो रही है। एक गांव के एक बंदे की कहानी है जो किस तरीके से इस मेंस्ट्रुअल हाइजीन के इशू को टच करता है। और उसकी एक टैगलाइन है जो हमारी फिल्म का डायलॉग है कि जो औरत का दर्द नहीं समझता, भगवान उसे मर्द नहीं समझता। तो हम सब अभी एक दूसरे का दर्द समझना चाहिए। थैंक यू सो मच। बेस्ट ऑफ लक फॉर द फिल्म। और जैसे कि आप समझ रहे हैं कि ये फिल्म में सारी चीज़ें दिखा रहे हैं जो अवेयरनेस का एक सबसे पावरफुल
अत्यंत स्तुत्य आणि स्वागतार्ह असा हा उपक्रम आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, सर्व कर्माखिलम पार्थम ज्ञाने परिसमुच्यते, म्हणजे सगळ्यात चांगल्या कामांची परिणिती ही ज्ञानामध्ये होत असते. आणि आमच्या आदरणीय भारतीताई स्वतः इतक्या सुविद्य आहेत की त्यांनी हाती घेतलेला उपक्रम हा अत्यंत अभ्यासपूर्ण तर असणारच, आणि जनमानसासाठी खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणतो ना महिला सक्षमीकरण, तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातनं हा किती अगदी मूलभूत प्रश्न आहे. पण या मूलभूत प्रश्नाबद्दल आपण आजही बोलतोय, पण त्या करून दाखवतायत. किती साधी सोपी गोष्ट आहे ना, की एक सॅनिटरी पॅड याच्यावरती प्रत्येक पौगंडावस्थेतल्या मुलीचा अधिकार आहे, पण तो अधिकार तिच्यापर्यंत पोहोचवण्याची ही जी चळवळ आपण केलेली आहेत, त्या आपल्या चळवळीला माझा मानाचा मुजरा आहे. एक छोटासा किस्सा सांगते. खरं तर तो आणि ती ही बैलगाडीची दोन चाकं आहेत, एक चाक त्यात. I think Dr. Bharati Lavekar has already talked about all that she has done, all that she plans to do. And as a lady, as a woman, and as somebody who realizes that having a period is part of your biological makeup, and the way that she is striving to deal with it, I would like to applaud her. And I would like to say that the efforts that she has made and is making and will make, and it is something that is so required, and really it is her brainchild, and it's really wonderful. So I am here to support her, and I hope all of you will support her in everything that she is doing and will be doing in this regard. Thank you so much. माननीय आमदार विनायक रावजी मेटे यांना विनंती आहे. आयामी व्यक्तिमत्व, स्वतःची अशी वेगळी त्यांची स्वतःची ओळख आहे. त्यांचं बॅकग्राऊंड असं की त्यांचं शिक्षण आहे MBA in finance. She also has some additional qualifications like qualified CIEL, wealth management examination, taxation law for promotion of handloom and education of girls child at New York Fashion Week, and showstopper for NIFT for promotion of tribal craft, which is very, very special. She has Kaudas and working towards the development and economic upliftment of these villages. हे दोन गावं त्यांनी दत्तक घेतलेली आहेत. Partnered with BMC करणारे आपले, आणि also partnered with the Film City for wellness program of labor class. She is the chief patron. अमृताताईंचं ते सत्कारही करतात आहे. सॅनिटरी पॅडसाठी तेही पुढे आलेले आहेत. चावलाजी हो, त्यांचं या क्लबचे चेअरमन आणि डिरेक्टर. आणि जी, जीनत अमान जी, मिसेस शलाका सालवी जी, निशिगंधा वाड जी, डॉक्टर शिंदे, डॉक्टर निलेश दाभाळकर, पाटील, डॉक्टर पाटील, इतर मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज ट्री बँक याचं इनॉग्युरेशन करताना मला खूपच आनंद आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळतो आहे. जसं मेटेजींनी सांगितलं, मी बँकर आहे, पण मला बँकेत जाऊन तेवढं लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन नाही मिळत जितकं आज मिळालेलं आहे इथे इनॉग्युरेशन करताना. मी कधी बिलीव्ह केलेलं आहे स्त्री शक्तीवर, सशक्तीकरणावर, एम्पावरमेंटवर, पण जेव्हा आपण आपल्या आसपास पाहतो, स्त्री कुठेतरी आपला जो विश्वास आहे, आपला जो कॉन्फिडन्स आहे, तो कुठेतरी विसरून जाते. कधी घरात,
कधी सोसायटीयल जे सगळे रूढी असतात त्याच्यात. आणि हे का होतं असा विचार केला तर त्याच्यामागे एकच रिझन आहे, स्त्री मागे स्त्री खंबीरपणे उभी नसते. आणि आज स्त्री मागे स्त्री उभी आहे आणि त्यांच्या मागे आपण सगळ्या स्त्रिया आहोत. तर मला नाही वाटत कोणची स्त्री, ती गावात असो, पाड्यात असो, शहरात असो, तिला कधीही विश्वासाची कमी होईल. आज जर आपण पाहिलं तर जे आपली मेन्स्ट्रुअल सायकल्स असतात, महिन्यातून 4 दिवस म्हणजे जीवनात 13% दिवस तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकल्समध्ये असतात स्त्रिया. तर ह्या बाबतीत जर आपण जागरूकता नाही केली तर 13% म्हणजे पूर्णपणे मागे राहून जाणं आहे. आज जर आपण मेन्स्ट्रुअल सायकल्स पाहिल्या त्याच्या बाबतीत किती सुपरस्टिशन्स आहेत. मंदिरात नका जाऊ, पिकल्स को हाथ मत लगाओ, एक्सरसाइज मत करो. एक्सरसाइज काही तास नाही केले ठीक गोष्ट, एक्सरसाइज का नाही करायचं 4 दिवस. ही एक प्राकृतिक गोष्ट आहे आणि स्त्रीत्वाचा अनुभव आहे. तो अनुभव पण आपण खुशीने घ्या, कारण तुम्ही त्यामुळेच स्त्री आहात, त्यामुळेच जी माणसं आहेत ती आहे या धर्तीवर. तर तुम्हाला हे खूप लक्षात घेऊन ठेवायला पाहिजे की हे एक नॅचरल अनुभव आहेत. गावांमध्ये जसं मॅडमनी सांगितलं, आज मुली 13% मुलींना आज आपल्या देशात माहीत पण नसतं की मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे. म्हणजे आय मीन 100पैकी 13 मुलींना माहिती नसतं आणि ते चालू झाल्यावर त्यांना कळतं हे काय आहे. 60 ते 70% मुलं आज ड्रॉपआउट्स काय आहेत, कारण त्यांचं मेन्स्ट्रुअल सायकल चालू होतं आणि तिकडे जर पाड्यांमध्ये किंवा आश्रमशाळेंमध्ये, ZP स्कूल्समध्ये प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नसतं की ते लोक त्या दिवसांमध्ये पण शाळेत जाऊ शकतील. तुम्ही इतकी मार्मिक दृश्य पाहिली, आता एक छोटंसं डॉक्युमेंटरी पाहिलं, त्याच्यात तुम्हाला ते लक्षात आलं असेल. आणि त्या अनुषंगाने जे आपण सॅनिटरी ब्लड बँक जी सॅनिटरी पॅड बँक जी चालू केलेली आहे, ही स्त्री सशक्तीकरणाकडे एक खूप मोठं पाऊल आहे. आज जर एका स्त्रीला जिला गरज आहे, जिच्याकडे तेवढी अवेलेबिलिटी नाही आहे फंड्सची, पैशाची, तिला एवढीही हेल्प खूप मॅटर करते. आणि या बाबतीत जनजागृती जो या दिवसामुळे आणि अशा प्रोग्रॅम्समुळे होतात तेही खूप जरुरी आहे. आज आपण एवढं तर करू शकतो की जर आपल्याला हे जी आपली प्राकृतिक गोष्ट आहे, ज्याला आपण पिरियड्स म्हणतो, आपण ज्याला मासिक पाळी म्हणतो, त्याला आपण अडचण किंवा प्रॉब्लेम असं म्हणून आपल्या मुलीला नाही सांगायचं. माझा पिरियड आलेला आहे, का प्रॉब्लेम, का अडचण. तो तुमच्या जीवनाचा एक अभिन्न अंग आहे आणि तो तुम्ही ॲक्सेप्ट करा, तरच तुम्ही त्याच्यानंतर त्यांना एक स्त्रीत्वाचा अनुभव जो असतो तो खूप गर्वाने घेण्यात त्यांना हेल्प करू शकता. तर मी तुम्हाला एवढंच म्हणेन की हा उपक्रम भारतीताईंचा खूपच सुंदर आहे. आपण स्वतः तर यूज करतो सॅनिटरी पॅड्स, पण ज्या मुलींना याची गरज भासते आणि मिळत नाही त्यांच्यापर्यंत भारतीताई पोहोचणार आहेत. तर त्यांना पूर्णपणे हेल्प करणं हे आपलं कर्तृत्व आहे. शहरातल्या आपण बायका, आपण त्याच्यात आपला ॲक्सेस आहे, पण तरी आपली जी स्ट्रेसफुल लाईफ असते त्याच्यामुळे खूपदा आपले प्रोजेक्ट्स असतात, आपले प्रेझेंटेशन्स असतात, धावपळ असते, पोल्युशन असतं, आपलं खूप इरेग्युलॅरिटी होते ह्याच मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. याच्याकडे पण आपण लक्ष देणं जरुरी आहे. आणि जी किट मॅडमनी दिली आहे ही सगळं काही कव्हर करते, सगळं काही त्याच्यात आहे. आणि मला वाटतं की ते आपल्याला आरशासारखं दिसत राहील की कुठे आपल्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तर मी ह्या उपक्रमासाठी मॅडमचा परत एकदा धन्यवाद करते. मेटेजींचा पण धन्यवाद करते, कारण स्त्रीच्या जसं पुरुषामागे स्त्री लागते, स्त्रीला पण पुरुष मागे लागतो आपल्या, आणि ते मागे असले तरच खूप काही चांगलं होऊ शकतं. आणि मला एक गोष्ट सांगायची इच्छा आहे की ती फाउंडेशननी खूप चांगले असे इतर उपक्रम पण केले आहेत. जसे शिरूळ जिल्ह्यात, बीड येथे शिरूळ जिल्हा आहे, तिथे जनगणनेनुसार 1000 मुलांमध्ये 600 मुली होत्या. तो एक अंडरटेकिंग ती फाउंडेशननी घेतला. तिथे मॉनिटरी इन्सेंटिव्स दिले, तिकडे जनजागृती केली. 6000 प्रति मुलीच्या जन्मासाठी त्यांनी 50,000 18 वर्षाचे झाल्यावर असे काही इन्सेंटिव्ह स्कीम्स दिले, ज्याच्याने आज तिकडे मुली 921 आहेत. तर हे खूप छान काम यांनी तिथेही केलेलं आहे. आणि सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड बँक्स,
ह्या इथे आणि सगळीकडे स्पेशली पब्लिक प्लेसेसमध्ये आपल्याकडे असणं जरुरी आहे. त्याच्यानी स्त्री चपळ राहील, चालत राहील, कुठे चालणार नाही. कारण तुम्ही चालत राहिले तरच तुमची जीत आहे. जिथे तुम्ही थांबला तिथे तुम्ही आजच्या जमान्यात आऊट झाला. तर चालत राहण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देण्यासाठी मी तुम्हाला खूप खूप परत धन्यवाद करते. आणि जेही त्या ह्या गोष्टीला सपोर्ट करतायत, ज्यांनी डोनेशन्स दिले, ज्यांनी आता अजून एक चित्रपट एक फिल्म बनवली आहे, सगळ्यांनाच मी धन्यवाद देते. जय हिंद, जय भारत. हाइजीन डे है और इससे की फाउंडेशन जो भारती जी और विनायक राव दिन करते हैं, बहुत अच्छा भाई बूम उठाओ ना, जो जिन लड़कियों को या प्राइवेट स्कूल और जहाँ इनकी ज़रूरत होती है वहाँ ये लोग प्रोवाइड करेंगे. इट विल बी बाय डोनेशन, पीपल विल हेल्प, तो लोगों की मूवमेंट रहेगी. मैम, अगर हम वॉलंटियर्स की बात करें तो आज के टाइम में भी लोग इसे एक टैबू के तौर पे मानते हैं, तो क्या कहेंगे? मैं बिलीव करती हूँ और ये बात सच है कि इट इज़ अ नेचुरल फिनोमेना. एक वुमनहुड होने का एहसास है और इसे हमको बिल्कुल नेचुरली लेना चाहिए. इसमें जो भी टाबूज़ है वो हमको भूल जाने चाहिए. बुरी अपने कल्चर की बुरी चीज़ें हमको छोड़ देनी चाहिए. तो चाहे वो एक औरत हो, चाहे वो एक मर्द, उन्होंने ये सब टैबूज़ जो होती है इसको लेते हुए, कोई भी टैबू हो, चाहे वो मंदिर रिलेटेड हो, चाहे वो किचन में जाने से रिलेटेड हो, चाहे वो फिज़िकल एक्टिविटीज़ से रिलेटेड हो, ये टैबूज़ हमने भूल जानी चाहिए. और हाँ, अच्छा आहार लेना चाहिए, हाइजीनिक रहना चाहिए, बट जो ये नेगेटिव चीज़ें भूल के प्रॉपरली अच्छा रास्ता अपना के इसको एक प्रॉपर ह्यूमन साइकिल की तरीके से देखना चाहिए. अगर हम लड़कियों की बात करें तो खैर लड़कियों को तो पता होता है, लेकिन अगर हम लड़कों की बात करें तो लड़कों को इसके बारे में ज़्यादा जानकारी नहीं होती है. तो क्या स्कूल में लड़कों को भी इसके बारे में एजुकेशन दिया जाना चाहिए? डेफिनेटली इट्स अ पार्ट ऑफ ह्यूमन बॉडी और बायोलॉजिकल स्टडी. तो उसमें ये आता भी है. इट इज़ अ पार्ट ऑफ करिकुलम. लड़कों को इसके लिए स्पेशल ट्रेनिंग देना ज़रूरी है जितना कि लड़कियों को भी है, क्योंकि फाइनली यू हैव टू गो टुगेदर अहेड और बोथ शुड बी श्योर अबाउट व्हाट इट इज़. अमृत रिसेंटली जो देवेंद्र फडणवीस जी का हादसा हुआ है, जो हुआ था, अब उनकी तबीयत कैसी है और इस पूरे इंसिडेंट को आप किस नज़रिए से देखते हैं? ये एक बहुत शॉकिंग इंसिडेंट था और हादसे से मुझे सिर्फ इस बात की खुशी है कि जो 4 लोग उस दिन हेलीकॉप्टर में थे, 2 क्रू मेंबर्स थे, किसी को भी कुछ भी नहीं हुआ अदर देन थोड़े बहुत स्क्रैचेस. और ये बड़ा एक्सीडेंट था, ऐसा होना नहीं चाहिए. और ये सिर्फ ब्लेसिंग्स ऑफ द पीपल ऑफ महाराष्ट्र एंड इंडिया और ये भगवान की कृपा से ही हुआ है कि ये लोग सही सलामत है. मला असं वाटतं जे सॅनिटरी पॅड्स आता त्याच्यात डिटेल्स अजून आलेले नाही आहेत, GST आयटम्स आणि त्याचे डिव्हिजन्सचे. पण मला असं वाटतं की नॉन ब्रँडेड सॅनिटरी पॅड्स मेड बाय सेल्फ हेल्प ग्रुप्स याच्यावर टॅक्सेशन नको असायला. कारण हेच मेनली त्या क्लाससाठी जातं ज्यांना खरंच ह्या थोड्याशा पैशाच्या बचतीची पण गरज असते. तर मी बिलीव करते की ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये तर बिल्कुल नको लागायला टॅक्स. एक दो सवाल एक सवाल आप दोनों से है कि अगर हम मतलब अर्बन एरिया की बात करें, शहरों की बात करें, तो कहीं ना कहीं महिलाओं को बहुत आसानी होता है, मिल जाता है. लेकिन अगर हम रूरल एरियाज़ की बात करें तो वहाँ पे जल्दी पैड्स नहीं मिलते हैं. तो ऐसे में कुछ वहाँ गाँव के लिए भी करना चाहिए. मैं वही बोल रही हूँ कि अभी जो सेल्फ हेल्प ग्रुप्स एक्टिव हुए हैं या लोगों ने एक्टिव किए हैं, ये ग्रुप्स एक्सेसिबिलिटी रखते हैं गाँवों में. और गांव में खुद भी अभी जो सेल्फ हेल्प ग्रुप्स चालू हो रहे हैं वो भी खुद सैनिटरी पैड्स का यानी मैन्युफैक्चर करते हैं और वहाँ पे भी वेंडिंग मशीन्स आ रही है. तो इट इज़ अ मैटर ऑफ टाइम कि गांव में पाड़े में दे विल हैव दिस. ओनली थिंग इज़ कॉस्ट जो है वो हमें ही उसको कर्टेल करना है. बेस्ट सैनिटरी पैड बायोडिग्रेडेबल
डिग्रेडेबल उनको ऑफ़र करना है एट बेस्ट कॉस्ट। मैं इनको छोड़ के आती हूँ, बाद में बात करती हूँ आपसे। गायत्री जी, आप क्या कहना चाहिए, अमृता जी का क्या योगदान रहा है इसके पूरे इनिशिएटिव में, कितना खुशी मानती है आपके इस नहीं, मैं बहुत खुश हूँ कि आज उनके हाथ से उद्घाटन हुआ है, क्योंकि वो खुद एक विमेन आइकॉन है, अच्छा काम कर रही है विमेन के क्षेत्र में। और ये सैनिटरी पैड बैंक जो है वो तो हर स्त्री के लिए बहुत अच्छी मतलब एक अपॉर्चुनिटी है, और अच्छा मुझे लगता है कि लोगों का सपोर्ट इसको मिलेगा और ये सैनिटरी पैड बैंक अच्छी चलेगी। विश यू ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच।